हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी माझ्या पद्धतीची. एकदम छान लागते अशी बनवल्यावर. तर चला आपण बनवूया. मी इथं पाणी घेतलं, त्याच्यात नमक ॲड केलं आणि असं वांगं मी कापून घेतलेलं आहे. एक सगळे वांगे आपण असेच कापून घ्यायचे आणि पाण्यात टाकून द्यायचे. हे बघा, मी कापून घेतलेले आहेत सगळे वांगे सेम आणि पाण्यात टाकून दिले. आता कढई ठेवून दिली, त्याच्यात तेल ॲड केलं. त्याच्यानंतर त्याच्यात थोडे लसूण आणि जिरे टाकलं आणि फोडणीला वांगे ठेवून दिले, मी टाकून दिले फोडणीला. तर हे बघा, अशी भाजी मी बनवत आहे, छान लागते. नमक टाकलं वरून. त्याच्यानंतर आपण थोडं त्याच्यात पाणी ॲड करू, कारण मग ते पाणी ॲड केल्यानंतर वांगे आपले चिपकत नाही आणि मस्त मऊ मऊ शिजून जातात. हे बघा, अर्धा ग्लास पाणी मी इथं टाकून दिलेलं आहे, तसे तुम्ही पण टाकून द्यायचं. त्याच्यानंतर मी लसूण सोलले होते, ते इथं भाजायला घेऊन घेतले आहेत. भाजल्यावर छान लागतात. त्याच्यानंतर मी शेंगदाणे घेतले, ते पण भाजायला घेऊन घेतले. शेंगदाणे भाजून झाल्यावर साल काढून घेतलं त्यांचं. त्याच्यानंतर कोथिंबीर कापून घेतली. इथं आपले वांगे पूर्ण झालेले आहेत आणि खूप मस्त मऊ शिजलेले पण आहेत. हे बघा, मी दाबून बघते, खूप छान शिजले आहेत. त्याच्यानंतर इथं कुट्टा बनवून घेतला मी आणि ते लसूण त्याच्यात टाकून दिले. हा बघा, आता नमक टाकते मी त्याच्यात. त्याच्यानंतर हळद टाकेल. हे बघा, हळद पण मी टाकून दिली. याच्यातच सगळं ॲड करून द्यायचं. तिखट टाकलं मी, थोडं जास्तच टाकते. याच्यात ॲड केल्यावर भाजीत आपल्याला काहीच टाकायचं काम नाही, फक्त हेच टाकायचं. त्याच्यानंतर थोडा मसाला ॲड केला आणि मग हे आपलं तेल टाकलं, थोडी कोथिंबीर, थोडं कालवून घेतलं त्याला असं. हे बघा, कालवून झाल्यावर हे वांग्यांमध्ये मी अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं ते. आणि भरून झाल्यावर सगळं असं भरून झाल्यावर थोडा जो कुट्टा आपला उरणार आहे तो आपण भाजीसाठी यूज करू. हे बघा, इथं मी वांग्याचीच कढई घेतलेली, थोडं तेल उरलेलं होतं, त्याच्यातच मी परत ॲड करते. हे शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं आपण त्याच्यात. त्याच्यानंतर आपण वांगे टाकू, त्याच्यात थोडं होऊ देऊ. हे बघा, वांगे टाकून दिले मी पूर्ण. थोडं असं कालवून घ्यायचं त्यांना. ऑलरेडी शिजलेले आहेत, त्याच्यामुळं जास्त शिजवायचं काम नाही आहे. त्याच्यात पण अर्धा ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर ते जिरावून जातं. हे बघा, 5 मिनटानंतर हे बघा किती छान त्याला सार पण आलेला आहे आणि आपली भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर ॲड करायची मस्तपैकी आणि एकच्या जागी तुम्ही 2 भाकरी खाली, एवढी छान भाजी लागते आणि इतकं मस्त लागतं, खूप छान लागते. मी तर अशीच बनवते भाजी. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंट, लाईक करा आणि नेक्स्ट भाजी कोणती बनवायची किंवा रेसिपी कोणती बनवायची हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. बाय बाय, टेक केअर. भेटू पुढच्या व्हिडिओत.